नमस्कार. पुणे मिरर आणि सिविक मिररच्या एका स्पेशल इंटरव्ह्यूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत राज्यशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक आणि भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रकाश पवार सर. नमस्कार प्रकाश पवार. नमस्कार. नमस्कार. प्रकाश पवार सरांचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्यशास्त्राचे ते प्राध्यापक असतानाच अनेक राजकीय घडामोडींचे ते अभ्यासक असतात आणि नामांकित वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे विविध विषयांवरचे लेख छापून आलेले आहेत. तर आज आपण प्रकाश पवार सरांसोबत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे नुकत्याच लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर केंद्रामध्ये मोदी सरकार तिसऱ्यांदा त्या ठिकाणी NDA सरकार म्हणून स्थापना झाली. तर एकूणच लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या आणि एकूणच केंद्राच्या राजकारणावर त्याचे काय काय परिणाम झाले अशा अनेक विविध पैलूंना आपण या मुलाखतीमध्ये स्पर्श करणार आहोत. आणि एक राजकीय विश्लेषक म्हणून प्रकाश पवार सरांना या निकालातून काय काय मुद्दे मिळाले आणि याचा वेगवेगळ्या प्रकारे दीर्घकालीन आणि अंशकालीन काय परिणाम झाले या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सर, मी पहिल्यांदा आपल्याला सर्वप्रथम एक प्रश्न असा विचारू इच्छितो की लोकसभेच्या निकालानंतर एक राजकीय विश्लेषक म्हणून या निकालाकडे तुम्ही काय बघता आणि आपल्याला यातून काय धडा मिळाले? 2014-24ची निवडणूक जी आहे ही देशातील ऐतिहासिक निवडणूक आहे. मी ऐतिहासिक निवडणूक या अर्थानं असं म्हणतो की या निवडणुकीच्या अगोदर मोदींनी 2 टर्म पूर्ण केले होते. त्यानंतर मोदींनी असं अंदाज बांधला होता की त्यांच्या पक्षाला 4,400पेक्षा जास्त जागा मिळतील आणि या निवडणुकीच्या नंतर देशभरामध्ये काय काय परिस्थिती होईल याचा एक लोक अंदाज बांधत होते. खरं म्हणजे तिसरी टर्म ही मिळणं ही देशाच्या दृष्टीनं ऐतिहासिक होती, कारण यापूर्वी जवाहरलाल नेहरूंना तिसऱ्यांदा संधी मिळालेली. त्यामुळे या निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा येत आहेत का, ते आले तर सरकार कसं असेल, त्यांचं धोरण काय असेल, अगोदरचा त्यांच्या एकूण सरकारचा परफॉर्मन्स यामध्ये कसा चेक होईल का, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मागच्या 2 निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष विकलांग झाला होता, तो या निवडणुकीकडे कसा सामोरं जातो. लोकशाही देशामध्ये विरोधी पक्षाला फार महत्त्व असतं, तो याकडे कसा उभा राहतो. आणि मला आणखी महत्त्वाचं असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जे आघाडीचं राजकारण झालं ते फार महत्त्वाचं होतं. कारण राष्ट्रीय स्तरावर इंडिया नावाची आघाडी त्यांनी स्थापन केली आणि यांची अगोदर NDA आघाडी होती. पण NDAमध्ये सगळ्यात जास्त जागा भारतीय जनता पक्षाला असल्यामुळं घटक पक्षांना फारसं काही स्थान मिळालं नाही दोन्ही निवडणुकांमध्ये. त्यामुळं हे कायम राहील का, हा महत्त्वाचा मुद्दा होता. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता की भारतीय जनता पक्षाच्या काही खासदाराकडनं असं बोलण्यात आलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीत जर आम्हाला 400 जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलणार. त्यामुळे या निवडणुकीत संविधानाचा मुद्दा होता, या निवडणुकीमध्ये लोकशाही समोरचा आव्हानाचा मुद्दा होता, या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष याला सामोरं कसा जातो हा महत्त्वाचा मुद्दा होता. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो 2 भागातली जी यात्रा होती त्याला लोकांनी काय प्रतिसाद दिला, ह्या सगळ्यांची तपासणी याच्यामध्ये होणार होती, ती आपल्याला पाहिलं. मला महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीचं आणखी वेगळं वैशिष्ट्य वाटतं की या निवडणुकीनंतर लगेच ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीनंतर दीर्घकाळ ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या, मुंबई महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, यांच्यासुद्धा लगेच निवडणुका होणार आहेत. तर या सगळ्यांचा परिणाम या निवडणुकींवर काय होणार आहे हे सगळं या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीने होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विरोधी पक्षाकडे काही साधनं नाहीत, विरोधी पक्ष विस्कळीत दिसतोय. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाकडे सरकारी यंत्रणा आहेत आणि त्यांच्या पक्षीय आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या संस्था आहेत. त्यामुळे हा सामना कसा होतो हा 2024च्या दृष्टीने होतो महत्त्वाचा मला वाटतं. त्यामुळे ही निवडणूक भारताच्या राजकीय निवडणुकांमध्ये अतिशय महत्त्वाची ठरते. सर, 48 जागांचा जर आपण विचार केला तर साधारण 30 ते 35 जागा या महाविकास आघाडीला भेटलेले आहेत आणि 18 जागांवरच महायुती थांबलेली दिसते. तर या महाराष्ट्राच्या एकूणच लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहता
कोणते मुद्दे महत्त्वाचे असे राहिले असं तुम्हाला वाटतं? प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या मतदारांनी त्यांचा कौल दिला? मी पहिल्यांदा या मुद्द्यावर बोलण्याच्या अगोदर एक बोलतो की साधारणतः आपल्या देशामध्ये ज्या राजकीय पक्षाला 30-35% मतं मिळतात तो सत्तेत जातो. अच्छा. आणि उरलेले जे 60-65% मतं आहेत ते विरोधी पक्षाकडे असतात. ओके. पण विरोधी पक्ष विखुरलेला असतो. ओके. आणि जेव्हा विरोधी पक्ष एकत्र येतो तेव्हा सत्ताधारी पक्षाला भय वाटतं. ओके. हे चित्र आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसत होतं, ते केंद्रातही दिसत होतं आणि ते राज्यामध्ये येत आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्र म्हणजे इंडिया आघाडीच्या अमरेला खाली महाविकास आघाडी महाविकास आघाडी तयार होते आणि एनडीएची युती महायुती तयार होते. म्हणजे इथं तुम्ही पाहिलं तर तिकडची केंद्रातली नावं वेगळी आहेत आणि राज्यातली नावं वेगळी आहेत, कारण इथल्या पॉलिटिक्सची वेगळी गरज आहे, लक्षात घ्या. मगाशी मी म्हणालो त्या पद्धतीनं की या निवडणुकीमध्ये टेस्टिंग होणार होता. म्हणजे एका बाजूला आत्ता मी जर तुम्हाला सांगितलं ते राष्ट्रीय मुद्दे तर या लोकसभेच्या निवडणुकीत दिसणार होते, पण महाराष्ट्राचे म्हणून काही मुद्दे या निवडणुकीत आपल्याला पाहायला भेटत होते. मग महाराष्ट्रातले कोणते मुद्दे होते तर एक म्हणजे जे सरकार पाडलं गेलं, पक्ष फोडले गेलेले, त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न, दलित आदिवासींचे प्रश्न, हे सगळे या निवडणुकीमध्ये दिसणार होते. आणि मगाशी म्हणालो त्याप्रमाणे जेव्हा विरोधक एकत्र येतात मोठ्या संख्येने तेव्हा सत्ताधारी पक्षाला भीती वाटते. आणि बरोबर तसं झालं. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हे तिघं एकत्र आले आणि ते कोणाच्या विरोधात लढत आहेत तर ते भारतीय जनता पक्षामध्ये. भारतीय जनता पक्षाबरोबर कोणते आहेत तर एकदम छोटे, अतिशय नगण्य. मग नंतर मग त्यांनी अजित पवार गटाला घेतलं, मग त्यांनी शिवसेनेतल्या शिंदे गटाला घेतलं. पण या दोन्ही गटाच्या बद्दल भावना फारच वेगळी होती. त्यामुळं तुम्ही आत्ता पाहिलं रिझल्ट आपल्याकडे आलेले आहेत. रिझल्टमध्ये आपल्याला काय दिसतं तर अजित पवारांना त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा पराभव सहन करावा लागतो आणि त्यांच्या पक्षाला फक्त 1 जागा मिळते, तटकरे निवडून येतात. शिंदेंचा सुद्धा काय, शिंदेना फारसा काही यश नाही मिळाला. म्हणजे खरी शिवसेना कोणाची हा जो काही प्रश्न होता तो लोकांनी मतांच्या दुरे नाखून दिला. साधनं नाहीत, नेते नाहीत, वन आर्मी म्हणून या ठिकाणी तुम्हाला ठाकरे दिसतात आणि त्यामुळं हा रिझल्ट अपरिहार्य होता, कारण तिन्ही मोठे फोर्सेस एकत्र आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भारतीय जनता पक्षाचा गेल्या 2-2.5 वर्षाचा परफॉर्मन्स काय होता तो यामध्ये चेक झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स फारसा काय यशस्वी आपल्याला झालेला दिसत नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये हे शिफ्टिंग झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. सर, विधानसभा अध्यक्षांचा निकाल पक्ष नेमका कोणाचा, शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचा, हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी ती सुनावणी घेतली आणि त्या पक्षाच्या मालकी हक्कावरून किंवा ओनरशिपवरून एक संघर्ष निर्माण झाला. सुरुवातीला शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादी फुटली. तर या ज्या पक्ष फोडाफोडी, म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा एकदा एका भाषणात म्हणाले की मी पुन्हा आलो पण 2 पक्ष फोडून आलो, तर याचा कुठेतरी भाजपला नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता जे रिझल्ट आलेले आहेत त्या रिझल्टच्या आधारे तर आपल्याला स्पष्ट म्हणता येते की भाजपला प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राचं पॉलिटिकल कल्चर फार वेगळं आहे. महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला मान्य नाही. ज्या नेत्यांनी असं फोडून राजकारण केलं ते जेव्हा संधी येते तेव्हा ते लोक त्याच्यावर बोट ठेवताना आपल्याला दिसतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळं बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की मतदार म्हणून मी तुम्हाला मत दिलेलं आहे, पण माझ्या मतावर तुम्ही निवडून आलाय आणि तुम्ही माझ्या विरोधातल्या लोकांना सपोर्ट करताय, तेव्हा मतदार म्हणून माझं फसवणूक झाली ना. जनादेश जो दिला होता तो विरोधात आला. त्यामुळं मतदारांमध्ये ही अस्वस्थता मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे हे जेव्हा शिवसेना फुटून एक गट जातो, राष्ट्रवादी फुटून एक गट जातो, पण त्यांच्या मतदारांनी त्यांच्या विरोधात जी मतं दिली होती ते तिथं जाऊन भेटलेत ना. त्यामुळं तुम्ही मतदारांची फसवणूक केलेली आहे. आणि या निवडणुकी बघा, शेवटी निवडणूक आयोग
आणि कुठला पक्ष खरा आहे ते मांडला असेल, किंवा कदाचित उद्या सर्वोच्च न्यायालय पण याच्याबद्दल अंतिम काहीतरी निर्णय देईल. पण लोकशाहीमधलं सगळ्यात मोठं न्यायालय कोणतं असतं? जनतेचं न्यायालय असतं. आणि त्यामुळं जरी यांची चिन्ह गेली असली तरी ही नवी चिन्ह घेऊन उभे राहिलेले आहेत, नवे लोक घेऊन उभे राहिलेले आहेत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये फोडाफोडीचं राजकारण जे आहे, हे फोडाफोडीचं राजकारण सामान्य माणसाला, मतदारांना मान्य झालं नाही. आणि त्याची सहानुभूती ही ठाकरेंना पण भेटली, त्याची सहानुभूती ही शरद पवारांना भेटली. आणि जो संताप जो होता, तो संतापाची लाट ही अजित पवारांकडे गेली, काही अंशी ती शिंदेकडे गेली, आणि या दोघांना ते बरोबर घेऊन गेले. त्यामुळे त्याची झळ भारतीय जनता पक्षाला पडलेली आहे. ओके सर, आता आपण जे पक्ष फोडाफोडीचं जे राजकारण पाहिलं, त्याचा आता निकालांमध्ये ते प्रतिबिंब उमटलं. परंतु स्थानिक सुद्धा काही मुद्दे होते. म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न होता, हमी भावाचा प्रश्न होता, GST जी कृषी जे काय अवजारं आहेत, यंत्र आहेत, किंवा युरिया असेल किंवा रासायनिक जे खतं आहेत, त्याच्यावरच्या GSTचा एक विषय शेतकऱ्यांनी खूप लावून धरला होता. तर हे जे स्थानिक मुद्दे आणि स्थानिक चेहरा, म्हणजे पक्षाकडे न पाहता एका व्यक्तीकडे पाहून अशी व्यक्तिकेंद्री इलेक्शन झाले असं तुम्हाला वाटतं कसं? आपण ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याच्या अगोदर आपण 2014ची निवडणूक पाहू. 2014ची निवडणूक कशावर लढली गेली? विकासाच्या मुद्द्यावर. बरोबर. मोदी हे भारताचा विकास करतील असं एक चित्र मतदारांच्या समोर उभं राहिलं, आणि मतदारांनी भरभरून त्यांना कौल दिला. बरोबर. 2014च्या नंतर पुन्हा आम्हाला संधी द्या, आणि 2019ला पुलवामा झालं आणि लोकांनी परत मोदींना संधी दिली. पण त्यामुळं मोदींचा चेहरा हा विकासाचा चेहरा असा आपण पाहत होतो. ओके. 2024ला हा विकासाचा चेहरा नाही राहिला. ओके. 2024ला काय आलं? राम जन्मभूमी, राम मंदिर झाला. 2024ला काय आलं? तर संविधान विरोधी भूमिका आली. आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही विकासाचा मुद्दा लावत असाल तर ते 10 वर्षात काय झालं? आणि परत मुद्दा असा आहे की विकास कोणाचा? हा मूलभूत आहे. विकास शेतकऱ्याचा का? विकास सामान्य माणसाचा? विकास जमीनदारांचा का? विकास भांडवलदारांचा? लक्षात घ्या. या विकासाच्या मुद्द्यामध्ये शेतकरी कुठे आपल्याला दिसतोय? म्हणजे जर तुम्ही 10 वर्ष जर विकासाचं राजकारण करत असाल तर मग तुम्हाला 80 कोटी लोकांना धान्य देण्याची गरज का पडते? तर याचा अर्थ असा की सामान्यांचा विकास करण्यामध्ये हे सरकार अपुरे पडलेलं आहे. विकास कोणाचा झालाय? भांडवलदारांचा झालाय. आणि सगळ्या भारतीय भांडवलदारांचा विकास झालाय का? त्याचं उत्तर नाही आहे. काही मुठभर भारतीय भांडवलदार होते, त्यांचा विकास झालेला. आता प्रश्न असा आहे की भारताची अर्थव्यवस्थेचा कणा तुम्ही काही म्हणा, आजही काही अंशी ग्रामीण भागातली अर्थरचना जी आहे ती कृषीप्रधान अर्थरचना आहे, शेतीशी संबंधित आहे. आणि शेतकऱ्याशी काय दिसतंय? म्हणजे तुम्ही आता जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नाशिकच्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतीच्या मुद्द्यावर मतदान केलं. बरोबर. दिंडोरी नाशिक. कारण तिथं कांद्याचा भाव पडला, कांद्याच्या निर्यातीचा मुद्दा तिथं आला. बरोबर. आणि मला वाटतं हे जास्त मॅच्युअर साईन आहे, मुद्दा आहे. कारण जेव्हा मतदार तुमच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर बोलतं, भूमिका घेतं, हे लोकशाहीच्या प्रगल्भतेचा मुद्दा आहे आणि तिथं आपल्याला ते पाहायला भेटते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्न पण आले. जो जसा उत्तर आपण नाशिकमध्ये मिळतं, हे उत्तर आपल्याला अयोध्येत पण भेटतं. जिथं राम जन्मभूमी झाले तिथं भाजपचा उमेदवार नाही आला, तिथं समाजवादी पक्षाचा चेहरा लक्षात आला. म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच काही सूचित करणाऱ्या आपल्याला आहेत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे बरोबर आहेत ना, बरेच आलेले आहेत की म्हणजे तुम्हाला असं दिसतात की काही शहरांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी त्या ठिकाणी नगरसेवक प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांनी स्थानिक मुद्दे वापरले. त्यामुळं एका बाजूला राष्ट्रीय राजकारणातले पण काही मुद्दे होते आणि लोकांनी स्थानिक मुद्द्यांनाही कव्हर केल्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या निवडणुकीचा जो बाज आहे तो बाज फारच वेगळा आहे. ओके सर, CAA हा शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपने
एक तत्वता प्रिन्सिपल अप्रुव्हल त्याला मिळालं. कुठला? CAA कायदा आणि NRC हे त्यालाच लागून NRC आणि समान नागरी कायद्याची सुद्धा एक चर्चा निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी चर्चेला आली होती. आणि जेव्हा पुन्हा सत्तेत येऊ तर समान नागरी कायदा लागू करू असं अमित शहा सुद्धा त्या ठिकाणी वारंवार बोललेले. तर हिंदू मुस्लिम जे ध्रुवीकरण झालेलं आहे किंवा तो जो अजेंडा आहे तो चालला का या लोकसभेत? इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस पक्षाची पारंपरिक वोट बँक कोणती आहे? काँग्रेस पक्षाची पारंपरिक वोट दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि त्या राज्यातील डॉमिनंट कास्ट, प्रबळ जात ही आपल्याला पाहायला भेटते. आणि यातले या निवडणुकीमध्ये दलित काँग्रेसकडे वळला. मागच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर दलित भाजपकडे आहे. मागच्या निवडणुकीमध्ये तो आदिवासी भाजपकडे आहे. हिंदुत्वाचं राजकारण करत असल्यामुळे स्वाभाविकचपणे इतर धर्मीय विरोध हा भारतीय जनता पक्षाचा गाभा आहे. आणि त्यामुळं आता तो धार्मिकतेचा भाग आहे का तो राजकारणाचा भाग आहे पण फार महत्वाचा आहे. तर लोकांना तो धार्मिकतेचा वाटतो पण तो खरा सत्तेशी संबंधित आहे. आणि त्यातून सत्तांतर होत आहे आणि वोट बँक बदलते, मतदारांचं धार्मिकतेवर ध्रुवीकरण होतं. लक्षात घ्या. त्यामुळं काँग्रेसची जर पारंपरिक वोट बँक जर फोडायची असेल तर तुम्हाला तिला दलितांना डिटॅच करावं लागेल, आदिवासींना डिटॅच करावं लागेल आणि अल्पसंख्याकांना डिटॅच करावं लागेल. पण आपल्याला असं दिसून येतं की 1980ला कांशीराम जेव्हा उत्तर भारताचं राजकारण करतात तेव्हा त्यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात दलित समुदाय गेला आणि ऑटोमॅटिक काँग्रेसमधला दलित समुदाय गेला. त्यामुळं तुम्हाला उत्तर भारतामध्ये UPमध्ये तुम्हाला काँग्रेसला यश नाही मिळालं. काँग्रेसला यश नाही मिळत. खूप प्रयत्न केले त्यांनी कारण सगळा दलित समुदाय कोणाबरोबर गेला तो BSP गेला आणि त्यामुळं काँग्रेसची वोट बँक तिथं खचली आणि तिथं सेटबॅक बसला. पण तरी सुद्धा काँग्रेसला सत्तेपर्यंत नेत कोण होतं तर मुस्लिम मतदार होता. आणि 92ला जेव्हा बाबरी मस्जिद पडली त्यानंतर भारतातल्या मुस्लिम समुदायानं काँग्रेसपासून स्वतःला वेगळं केलं. मग तो कधी BSPकडे गेला, तो कधी SPकडे गेला, कधी तो RJDकडे गेला. त्याला जो काही स्कोप मिळाला त्या स्कोपमध्ये तो गेला. पण या निवडणुकीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसकडे शिफ्ट झाला. MIM ऑप्शन असताना सुद्धा MI हा एक धार्मिक प्रश्न पक्षाचा आहे ना. तो प्रादेशिक पक्ष आहे, तो अखिल भारतीय नाही. तो धर्माचं राजकारण करणारा एक राजकीय पक्ष आहे. पण तो पुन्हा मूलतत्ववादी आहे ना. तो मूलतत्ववादी आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तो इकडे शिफ्ट झाला. त्याच्या मनात असणारी भीती आहेच. आता तुम्ही जी म्हणालात ती भीती आहेच त्याच्यामध्ये. पण त्याचं राजकीय प्रतिनिधित्व कुठंच नाही. पण त्याला सुरक्षता कशामध्ये वाटते तर त्याला ती सुरक्षता वाटते आणि म्हणून तो मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या पाठीशी इंडिया आघाडीचा तो भाग बांधलेला आहे. त्यामुळे हे मुद्दे आहेत. ते मुद्दे त्याला वाटणाऱ्या भीतीचा तो भाग आहे. आणि इंडिया आघाडीने सुद्धा प्रत्यक्षपणे ह्या मुद्द्यांचा वापर केला ना. हे आलं तर काय होईल. शेवटी कसं मतदाराला कशाची भीती वाटते हाही महत्वाचा मुद्दा त्यामध्ये. आणि ज्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अस्वस्थ असते ते निवडणुकीच्या मतातून रिफ्लेक्ट होतं. सर मला आता आपल्याला एक वेगळ्या मुद्द्यावर घेऊन जायचं. दलित राजकारण जे आहे, दलित पॉलिटिक्स हे केंद्र आणि म्हणजे देश पातळीवर आणि राज्य पातळीवर प्रभावी राहिलेले. जर देशाचा विचार केला तर बहुजन समाज पार्टी जी आहे मायावती त्यांनी यावेळेस स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. ते इंडिया आघाडीत त्यांना आणण्याचे बरेचसे प्रयत्न झाले पण ते काय आले नाही. तर तिथे कुठेतरी भाजपला तिथे फायदा झाल्याचं बोललं जाते. तर तो एक मुद्दा. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वंचितचा जो त्यांनी जी भूमिका घेतली, सुरुवातीला इंडिया आघाडीत सामील होण्याचं त्यांनी प्रयत्न केले, काही जागा मागितल्या, त्या वाटाघाटी फिसकटल्या आणि त्यानंतर स्वतंत्रपणे वंचित लढली. तर केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर दलित राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. हे बघा, भारताच्या राजकारणातून तुम्ही दलितांना दूर करू शकत नाही. दलितांच्या जीवावरच इथली राजकीय व्यवस्था आहे आणि दलित या राजकीय व्यवस्थेला आकार देतात. दलित देतात म्हणजे त्यांच्या पाठीमागं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. आता दलित राजकारणाच्या पुढे नेहमी 2 पेच आहेत, सत्ता की स्वाभिमान. ओके. तर
काही लोक असं म्हणतात की नाही आम्हाला सत्ता नाही मिळाली तर पण आम्ही स्वाभिमानाने राहू, आणि काही लोक स्वाभिमान नको पण आम्हाला सत्ता असली पाहिजे. आणि तुम्ही जर महाराष्ट्रात जरी बारकाईने पाहिले तर तुम्हाला हे दोन प्रवाह दिसतात, भारतभर तुम्हाला हे दोन प्रवाह असतात. पण पहिल्यांदा आपल्याला असं दिसून येतं की भारताच्या राजकारणामध्ये कांशीराम या नेत्यानं पुढाकार घेऊन सत्ता आणि स्वाभिमान एकत्र बांधला, आणि त्या सगळ्यांचं यश त्यांना त्यांच्या हयातीतच दिसायला लागलं. 92 म्हणजे SP BSPचं झालेली आघाडी, आणि त्यातून मायावती पहिल्यांदा झालेल्या मुख्यमंत्री, हे सगळं आपल्याला दिसून येतं, आणि त्यामध्ये यशस्वी झाले ते. पण कांशीरामांच्या नंतर जे काही जमिनीवरचं राजकारण करायला पाहिजे होतं ते राजकारण करण्यामध्ये मायावती अपुऱ्या पडल्या. जमिनीवरचं मी म्हणतो, त्या कशा अपुऱ्या पडल्या का याची एक आपल्याला नंतर वेगळी चर्चा करता येईल, पण ही वस्तुस्थिती आहे की ते जमिनीवरचं राजकारण करण्यामध्ये अपुऱ्या पडलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारताच्या राजकारणामध्ये आज कुठल्याच राजकीय पक्षाला व्यक्तिगत सत्ता नाही मिळणार. तुम्हाला अलायन्सच करावं लागेल, युती किंवा ते राष्ट्रीय युती अलायन्स करावं लागेल. तुम्हाला राष्ट्रीय राजकारण असू द्यात किंवा राज्याचं राजकारण आहे, कारण राज्याचं राजकारण करण्यासाठी राष्ट्रीय राजकारणासाठी जे काही तुम्हाला 30-35% मतं लागतात ती आज कुठल्याच राजकीय पक्षाला नाही पोहोचत. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस रिपब्लिकन युती झालेली आहे, अगदी SP BSPची युती झालेली आहे, आज सुद्धा तुम्हाला दिसते. इंडिया अलायन्समध्ये तुम्हाला सगळं दिसतात, आणि त्यामुळं एकत्र येऊन आपण आघाडी करून सत्य जायचं. महाराष्ट्रामध्ये आणि उत्तरेमध्ये मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांनी युती केली नाही, आता स्वतंत्रपणे लढले, युती केली नाही आणि त्यांनी स्वतंत्र लढला. हे बघा, प्रत्येक राजकीय पक्षाचा एक स्वतःची एक वोट बँक असते, पण त्या वोट बँकेवरून तुम्ही सत्ता मिळू शकत नाही. लक्षात घ्या, तुम्ही सत्तेपर्यंत जाऊ शकता, पण जेव्हा तुम्ही इतर राजकीय पक्षांबरोबर अलायन्स करता तेव्हा तुमची वाढ होते. आणि संसदीय राजकारणामध्ये बेरजेचं राजकारण असतं, तुम्हाला मायनस नाही व्हायला लागेल. तुम्ही जर मागच्या सगळ्या निवडणुका जर पाहिल्या तर त्या मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये मायावती मायनसमध्ये गेलेल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांना सुद्धा 2019ला लोकांनी खूप मोठा जनाधार दिला होता. त्या जनाधारानंतर असं वाटत होतं की आत्ता ते या महाआघाडीमध्ये येतील आणि ही महाआघाडी आणखी व्यापक होती. परंतु दुसरी गोष्ट काय होती की भारतीय जनता पक्ष हा या आंबेडकरी संघटनांचा नैसर्गिक विरोधक आहे, आणि जर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संविधान बदलण्याची जर संकेत देत असतील तर इथला दलित समुदाय आणि आंबेडकरी समुदाय हा अस्वस्थच असणार आहे. नेत्यानं काय करायचं असतं तर नेत्यांनी समाजाच्या स्पंदनांचा विचार करायचा असतो. समाज काय विचार करतो, समाजाला काय पाहिजे, आणि हे आपल्याला दिसतंय की गेल्या अनेक वर्षापासून संविधान बचावाच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये मोठमोठ्या रॅली निघत होत्या, लोक दिसत होते. आणि लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाही टिकवायची असेल तर संविधान टिकलं पाहिजे, संविधान टिकलं तर लोकशाही टिकेल, लोकशाही टिकलं तर संविधान. या सगळ्या घडामोडीमध्ये असताना या दोन्ही नेते यापासून स्वतःला त्यांनी वेगळं ठेवलं, आणि त्याचा परिणाम असा झाला की आज जे इंडिया आघाडीला जे काही 20-25 जागा कमी पडत आहेत ते ह्यांच्यामुळे वाढल्या असत्या. आणि हे सगळे दोघं जण आहेत आता राष्ट्रीय राजकारणामध्ये किंग मेकर झाले असते, कारण मायावतींच्या मुळे इंडिया आघाडीचे 16 खासदार पडले. जर समजा त्यांनी युती केली असती तर 16 निवडून आले असते, प्लस आणखी 4-5 वाढले असते, म्हणजे एकट्या UP मधनच हे 20 वाढले असते, तर मग UPचं राजकारण काय झालं असतं. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये अजून 4-5 वाढले असते. प्रकाश आंबेडकर जर यांच्या बरोबर आले असते तर हे 4-5 हे बघा, युत्या ह्या तात्कालिक असतात, पण यातून तुम्ही काय गेन करता, किती पुढे जाता, हा फार महत्वाचा भाग आहे. ही काही युती कायमस्वरूपाची आहेत का, तर ही निवडणूक झाली, या निवडणुकीपर्यंत काही मुद्द्यांपर्यंत युती होती. त्यामुळे या युत्यांमध्ये या युत्या आघाड्यांमध्ये जर ते आले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं, आणि ते नसल्यामुळं आज आपल्याला चित्र वेगळं दिसतंय. अगदी आपल्याला आकडेवारीवरून समाजाच्या सगळ्या प्रतिक्रियांमधून हे आपल्याला पाहायला भेटतं. सर, मी तुम्हाला एका आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो. नुकतंच मनोज जारंगे यांनी उपोषण सोडलं आणि अल्टिमेटम दिलं 31 जूनपर्यंत.
तर मनोज जरांगे फॅक्टर आणि मराठा आरक्षण याच्याकडे तुम्ही आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून कसं बघताय? कारण की ते सातत्याने एक इशारा देत आहेत की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 288 मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार देऊ, आणि मग त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? तुम्ही त्याकडे कसं बघता? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरांगे फॅक्टर आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. लोकसभेत तो चालला, लोकसभेमध्ये तर चालला, आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये जास्त चालला. ओके. म्हणजे मराठवाड्यामध्ये सुरुवातीला दरांगे काय म्हणत होते की आम्ही लोकसभेच्या जागा लढू, पण त्यांनी ते लढवलं नाही. पण ते असं म्हणाले की आपल्या लोकांना आपल्या उमेदवारांना निवडत आहे, आणि त्याचा परिणाम आपल्याला असा दिसून येतो की महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाला सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व मिळालं. आणि जिथं दरांगेंनी आंदोलन केलं, ज्या बीडमध्ये, ज्या बीडच्या जालन्यामध्ये, तिथं भाजपचा मंत्री रावसाहेब दानवे पडले. ते 5-6 ते दीर्घकाळापासून तिथे निवडून येतात, त्यांचा बाले केला आहे. तर या आंदोलनातून मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं हे आपण नाकारू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये सायझेबल मतं, मोठी मतं मराठा समाजाची हेही आपण नाकारू शकत नाही. आणि त्यामुळं जसं लोकसभेमध्ये परिणाम झाला, लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम झाला, तसा सुद्धा होऊ शकतो. पण पुढच्या 4 महिन्यामध्ये काय घडतं, 4 महिन्यामध्ये ते काय भूमिका घेतात, त्याला सरकार काय रिस्पॉन्स देतं, समाज रिस्पॉन्स काय देतं, इतर समाजातले लोक काय रिस्पॉन्स देतात, या सगळ्यातून हे पुढं दिसणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक निवडणुकीचा अजेंडा वेगळा असतो. लोकसभेचा अजेंडा विधानसभेला टिकेल त्याची गॅरंटी नाही. लोकसभेच्या बद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करतात, विधानसभेच्या बद्दल वेगळे विचार करतात. म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करताना लोकांनी जे मुद्द्यांचा विचार केला ते कदाचित विधानसभेच्या नसणार आहे. विधानसभा ही पूर्णपणे वेगळ्या मुद्द्यांवर, काही त्यातले असतील, काही बेसिक मुद्दे जे असतील ते राहणारच आहे, पण त्या वेळचे संदर्भ, त्या वेळचे फोर्सेस, त्या वेळच्या रिॲक्शन हे त्या सगळ्या राजकारणावर परिणाम करणार आहेत. त्यामुळं लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर दिसतोय आपल्याला, विधानसभेमध्ये पुढं काय होत आहेत, ते काय भूमिका घेत आहेत, सगळा हा पुढचा टप्पा आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की राजकारण इतकं वेगानं बदलत असतं, त्यामुळं भविष्याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही. म्हणजे 400 पार आणणाऱ्या लोकांना अगदी 230-35 पर्यंत येताना किती दमछाक झाली हे पाहिलं आपण. किंवा आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येण्याचे जे चिन्ह दिसत होते त्या मुख्यमंत्र्याला किती खाली यावं लागलं. त्यामुळं लोक उघड बोलत नाही, पण संधी मिळाल्यानंतर जे काही गुप्त मध्यम पद्धतीने त्यांना जे काही करायचं ते करत असतात. त्यामुळं विधानसभेचा अजेंडा पूर्णपणे वेगळा असणार आहे. सर, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे फॅक्टर इफेक्ट केलेला आहे, परंतु त्यानंतरचे जी काही सामाजिक वीण होती, ओबीसी आणि मराठा समाजाचं जे काही एक मैत्रीपूर्ण संबंध होते किंवा गाव पातळीवर ते समाज एक गुण्यागोविंदाने नांदत होते, परंतु नंतरच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न काही गावांमध्ये निर्माण झाला. विशेषतः मराठवाड्यामध्ये थोडंसं तणावाची परिस्थिती आहे. तर हे जे सामाजिक जे अभिसरण होतं किंवा जी काही वीण होती त्याला कुठेतरी धक्का पोचतोय आणि राजकारणाचे हे दीर्घकालीन परिणाम तुम्हाला दिसत आहेत. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःची वोट बँक बांधतो आणि तो आपल्या विरोधी पक्षाची वोट बँक फोडतो. जेव्हा विरोधी पक्षाची वोट बँक फुटते, आपल्या विरोधी पक्ष म्हणत नाही, विरोधकाची वोट बँक फुटते, तेव्हा त्याचा पराभव होतो. आणि जेव्हा आपली वोट बँक भक्कम राहते तेव्हा त्याला यश मिळतं. मग आपल्या वोट बँकेचे आधार काय आहेत? तर आपल्या वोट बँकेचे पारंपरिक आधार काय आहेत? तर जात आहेत, धर्म आहे, भाषा आहे, प्रदेश आहे आणि संस्कृती आहे, म्हणजे अस्मितेच्या मुद्द्यात. त्यामुळं तुम्ही त्यातून वोट बँक बांधा. आता जातीच्या तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की निवडणूक पूर्व काळामध्ये अनेक जातींचे जातीय मेळावे झाले, मोर्चे निघाले. कधी ते त्या जातीला आरक्षण मिळावं या मुद्द्यासाठी होते आणि ते सगळं दिसतं, ते त्या आलेले दिसतात. आता जेव्हा एखादी कुठली जात रस्त्यावर येते तेव्हा त्या जातीची ताकद दिसते, पण जेव्हा त्या जातीची ताकद दिसते तेव्हा इतर जाती असुरक्षित बनतात.
इतर जाती असुरक्षित बनतात आणि त्या असुरक्षिततेतून त्यांची चलबिचल होते. ओके. त्यामुळे त्या असुरक्षित बनल्या तर सामाजिक मीन बिघडतेच ना. त्यामुळं जात धर्माच्या आधारावर राजकारण करायचं का तुमचं शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यावर राजकारण करायचं, हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला सत्ता मिळवण्यासाठी काही काळ तुम्हाला जात धर्म उपयोगी पडेल, पण त्यामुळं पुढच्या काळामध्ये खूप डॅमेज होईल. ओके. आणि आणखी एक मुद्दा लक्षात घ्या की कुठल्याही एका जातीच्या जीवावर कोणाला सत्ता भेटत नाही. बर. लक्षात घ्या. ओके. एक जात सत्ता देऊ शकत नाही, ती सत्तेपर्यंत नेईल तुम्हाला. ओके. पण तुम्हाला सत्ता मिळवायची असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या समुदायाला आपल्याबरोबर घेतलं पाहिजे, त्यांच्याबद्दल त्यांना विश्वास दाखवला पाहिजे. आणि जर तो तुम्ही करू शकला नाही तर मग जातीवाद बळकट होईल. लक्षात घ्या, तो जातीयवाद बळकट होईल. आणि भारताच्या राजकारणात जात हा घटक आहे. आता तो जात निर्मूलनासाठी वापरायचा का जात भक्कम करण्यासाठी वापरायचा, हा तिथल्या नेतृत्वाचा, तिथल्या धुरीणांचा, तिथल्या समाजाच्या प्रगल्भतेवर अवलंबून आहे. ओके. ओके. लक्षात द्या. हा, त्यामुळं तुम्ही जातीच्या आधारावर मोर्चे काढाल, वोट बँक बांधाल, पण किती वर्ष? ओके. आणि एकूण समाजाचं काय होणार? आता ठीक आहे, एखादा समाज एखाद्या राज्यामध्ये बहुसंख्याक आहे म्हणून तुम्ही कराल, पण एखादा समाज जर अल्पसंख्याक असेल तर तो कायम सत्तेपासून वंचित राहील ना. लक्षात घ्यायला. ओके. कायम राहील ना. मग तुम्ही एखाद्या जात समूहात जन्माला आला हे काय तुमच्या हातात नव्हतं ना. त्यामुळे असं नाही. मग इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्ससाठी सर काय प्रयोग केले पाहिजे? ती व्हायला पाहिजे. कोणाची जबाबदारी? राजकीय पक्षांची? मला राजकीय पक्ष करतील असं मला अजिबात वाटत नाही. तर हे सामान्य लोकांनी ज्या सिव्हिल सोसायटीमधल्या ज्या संस्था आहेत, आपल्यासारखे जे लोक आहेत जे जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन विचार करणं त्यांची मोठी जबाबदारी आहे. जातीचं राजकारण करणारे उलट ते अधिक घडलं. जातीचं राजकारण करतात म्हणजे तुम्ही मुख्य प्रवाहापासून एका जातीला तोडताय ना, तिला अलग करताय आणि त्या अलगतेवर तुम्ही स्वतःचं राजकारण करताय. पण पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या की जातीतही स्पर्धा असते ना. म्हणजे आज समजा एका नेत्याच्या पाठीमागे जाते, पण उद्या 4 नेते जर त्या जाती तयार झाले तर मग काय करणार? आणि होतातच. जिथं सत्ता आहे तिथं स्पर्धा आहे, आणि जिथं स्पर्धा आहे तिथं संघर्ष आहे. लक्षात घ्या. त्यामुळं हे भविष्य काळामध्ये होत आलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला वास्तव दिसून येतं. सर, आत्ताचं जे बहुमताचा आकडा जर पाहिला तर भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये. एका पक्षाला 272 जे तो आकडा होता तो त्यांना गाठता आला नाही. त्यामुळे काही प्रादेशिक पक्षांची त्यांना मदत घ्यावी लागली. म्हणजे तेलुगू देसम पार्टी, नितीश कुमार हे मोठे पक्ष आहेत, बाकी छोटे आहेत. तर प्रादेशिक पक्षांचं पुन्हा एकदा केंद्राच्या राजकारणामध्ये प्राबल्य वाढतंय का, असं तुम्हाला काय वाटतं? एक गोष्ट लक्षात घ्या की प्रादेशिक पक्षाचं कालही महत्त्व केंद्राच्या राजकारणामध्ये होतं, आजही आहे. कुठल्याच राजकीय पक्षाला अगदी थम्पिंग मेजॉरिटी फार मिळत नाही. एक 2014चा अपवाद सोडला किंवा 2019चा अपवाद सोडला तर आपण जर पाहिलं तर 90 सालापासून आज तागायत कुठल्याच राजकीय पक्षाला. बरं, दुसरी गोष्ट कशी असते की जरी तुम्हाला केंद्रात जरी मिळालं तरी राज्यांमध्ये तुम्हाला सत्ता टिकवायची असेल. त्यामुळे फक्त केंद्राचा विचार करू नका, तुम्हाला राज्यात पण सत्ता मिळवायची असते. त्यामुळे नॉर्मली राजकीय पक्षांचं अंडरस्टँडिंग काय असतं, राष्ट्रीय पक्ष केंद्रातल्या सत्तेला जास्त महत्त्व देतात आणि स्थानिक प्रादेशिक पक्ष जे आहेत ते राज्यांमध्ये असतात. असा एक साधारणतः एक स्ट्रक्चर हे आपल्या देशामध्ये गेल्या 30-35 वर्षाच्या राजकारणातून दिसतं. त्यामुळे प्रादेशिक पक्षाचं महत्त्व आहे ना. आणि प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक अस्मितेला घेऊन उभे राहिलेले आहेत, तिथले प्रश्न घेऊन उभे राहिलेले आहेत आणि मोठ्या कष्टातून तिथल्या चळवळीतून ते उभे राहिलेले आहेत. त्यामुळे त्या तुम्हाला डिनाय करताच येऊ शकत नाही. पण त्यांनाही राष्ट्रीय राजकारणात से असायला लागतो ना, आणि म्हणून ते सुद्धा अलायन्स करताना असून देतात. त्यामुळं भारताच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्ष हे अपरिहार्य आहेत. आता प्रश्न काय निर्माण होतो, राष्ट्रीय पक्षाला जर जे आपण मॅग्नेटिक म्हणजे जादूचा जो आकडा आहे 272, तो 272 पेक्षा जास्त जर राष्ट्रीय पक्षाला मिळाला तर तो प्रादेशिक पक्षाला फारशी किंमत देत.
ते 2014ला आपल्याला दिसतं, 2019ला दिसतं. पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये काय दिसतंय, तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षाला नाही दिसत 272. त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर मोदी सरकार होतं अगोदर. आता काय म्हणताय, एनडीए सरकार. म्हणजे आता आपण सगळे मिळून एकत्र येऊ आणि सरकार चालू. कितपत म्हणजे अवघड आहे की सोपं आहे? चॅलेंजिंग आहे. नरेंद्र मोदींना ते आव्हानात्मक असेल, चॅलेंजिंग आहे. पक्षांना सोबत घेऊन. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये वाजपेयींचं सरकार एकमताने पडलेलं आहे. बरोबर. पहिला एक मत कमी होतं त्यांना पडलं होतं. आणि त्यामुळं भारताच्या राजकारणामध्ये एकेका मताला महत्व आहे. बरोबर. तुम्ही आता पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला 50च्या आत मतं पडली, कमी पडलेली तो निवडून आला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. म्हणजे आपण आतापर्यंत हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दल विचार करत होतो, पण ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये 20-20 लाख मतदार असतात तिथं 50 मतांनी सुद्धा उमेदवार पडलेले आहेत लोकसभेला. त्यामुळं एक खासदार हा खूप महत्वाचा आहे. आणि प्रादेशिक पक्ष काय करतायत अलीकडच्या काळामध्ये, त्यांना माहिती आहे की अखिल भारतीय राष्ट्रीय राजकारणावर आपल्याला 270 नाही मिळणार. म्हणजे चंद्रबाबू नायडूंना 270 मिळतील का भारतभर फिरलं तरी, तर नाही भेटणार. मायावतींना भेटतील का, तर नाही भेटणार. त्यामुळं तुम्ही तुमचा खालचा स्थानिक बेस भक्कम करायचा आणि तुम्ही त्यातनं बार्गेनिंग करायचं. आणि जर राष्ट्रीय पक्षांना जर निश्चित आकडे नाही मिळाले तर ते तुमच्यावर डिपेंड राहतात. आणि ते जेव्हा तुमच्यावर डिपेंड राहतात तेव्हा मग बार्गेनिंग सुरू होते. आणि मग बार्गेनिंग सुरू होताना पण त्यातनं एक फार चांगलं मला वाटतं की यातनं भारतीय संघराज्य हे व्यापक बनतं. जर एका राजकीय पक्षाची सत्ता राहिली स्ट्रॉंग तर ते खालच्या घटक राज्यांना त्रास देईल. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आपल्या देशामध्ये आर्टिकल 356चा वापर सुरुवातीला खूप जोरदार वापर झालेला आहे. पण मागच्या 10-15 वर्षात जर आपण 20 वर्ष जर पाहिलं तर आर्टिकल 356चा वापर करताना केंद्राला 10 वेळा विचार करावा, कारण खाली पडलं तर वरती किंमत मोजावं लागेल. आणि हे सगळे जे प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांची काही मुद्द्यांबद्दल सहमती असतेच ना. म्हणजे जसं मी आता तुम्हाला आर्टिकल 356 म्हणतो, असे अनेक मुद्दे आहेत देशाच्या राजकारणात, त्या मुद्द्याबद्दल त्यांची सहमती आहे आणि ते करतात. त्यामुळं मला तर असं वाटतं की जेव्हा प्रादेशिक पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय राजकारणात येतात तेव्हा भारताचं राजकारण एक कलरफुल बनतं. आणि जी आपली विविधतेत एकता जी आहे ती राजकारण तिथे दिसून येते, ती राजकारण सत्तेसाठी. ओके सर, आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, तर याच्यावर काय परिणाम होऊ शकतो? कारण की आत्ताच्या निकालामुळे काही पक्ष हुरळून गेलेत आणि काही पक्ष भीतीच्या सावटाखाली आहेत की उद्या आपल्याला ती सत्ता टिकवता येईल का राज्यातली. तर ह्याच्याकडे कसं बघतो? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मतदार जो आहे तो लोकसभेला वेगळा विचार करतो. त्याच्या पुढेचे प्रश्न तो राष्ट्रीय राजकारणाकडे वेगळ्या पद्धतीने पाहतो. तो विधानसभेला वेगळा विचार करतो. तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, महानगरपालिकेच्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना वेगळा करतो. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की 2014ला जेव्हा भारतीय जनता पक्ष थम्पिंग मेजॉरिटी केंद्रात आला त्यावेळेला महाराष्ट्रात काही महिन्यानंतरच विधानसभा होणार. त्यावेळी काँग्रेस पक्ष गळीत गात्र झाला होता. म्हणजे त्यांना त्यावेळी फार अगदी बोटावर मोजणाऱ्या लोकसभेला जागा मिळाल्या होत्या आणि त्या प्रपोर्शनमध्ये विधानसभा गेल्यात असंच दिलं होतं. पण प्रत्यक्ष निवडणुका झाल्यानंतर काय झालं, 40 जागा मिळाल्या, हा एक मुद्दा होता. आणि दुसऱ्या बाजूला लोकसभेमध्ये आम्हाला फार मोठा मॅन्डेट मिळाला, त्यामुळं आम्हाला आता शिवसेनेची गरज नाही. आणि त्यामुळं शिवसेना भाजपची युती 2014 नंतरच्या विधानसभेमध्ये झाली. पण जरी युती तुटली तरी शिवसेनेला चांगले मतं मिळाली, त्यांचे लोकप्रतिनिधी बऱ्यापैकी निवडून आले. म्हणजे 14च्या लोकसभेचा विचार विधानसभेला लोकांनी तसा नाही केला. लक्षात घ्या, विधानसभेचे मुद्दे वेगळे आहेत, विधानसभेचं गणित वेगळं आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय की या निवडणुकीचा आणि विधानसभेचं काय, आता दोघांना म्हणजे विशेषतः आघाडीला ही आघाडी टिकवणं मोठं चॅलेंज आहे.
मोठं चॅलेंज आहे. आणि युतीला ती जी डॅमेज झालेली ती भरून काढणं पण मोठं चॅलेंज आहे. आणि याच्यासाठी त्यांना 4च महिने आहेत, 3-4 महिने आहेत, जास्त कालावधी नाही. म्हणजे जर ती ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार असेल तर सप्टेंबरला किंवा 15 ऑगस्टच्या नंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे या सरकारला सुद्धा काम करायला संधी किती तर 2च महिने आहेत, 2-2.5 महिने. या सगळ्याच्यामध्ये ते कसा विचार करतात हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो मुद्दा फार महत्त्वाचा मला असं वाटतं. सर्व राजकीय पक्ष आपला जनाधार वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. ओके ओके. आता मला सांगा, समजा एका मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचा आमदार आहे आणि त्यांनी युती केली, त्यावेळी भाजपचा तिथला स्थानिक नेत्याचं काय असणार आहे, शिंदे गटाचं काय होऊ शकते. तर मला असं वाटतं की 2024च्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहे. ओके. आणि मी आज तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा 24ला अपक्ष भरपूर निवडून आलेले असणार. ओके. आणि कदाचित असं म्हटलं तर ते चुकणं वावगं ठरणार नाही, अपक्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा म्हणजे अपक्षांच्या आधारावर मुख्यमंत्री ठरेल. ओके. जो आपण मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये पाहिलेले आहे. त्यामुळं अपक्षांची संख्या शेवटी एक लक्षात घ्या की लोकांमध्ये असणारी सत्तेची स्पर्धा, पक्षामध्ये असणारी सत्तेची स्पर्धा, आणि या लोकांना तुम्ही तिथं बांधून कसं ठेवणार. ओके. त्यांच्या बरं कसं की यांनी मतदारसंघ वंचित आणि मनसे यांना उमेदवार शोधावे लागणार नाहीत, कदाचित हे बंडखोरी करणारे येतील का तिकडे, तुम्हाला काय वाटतं? आता हा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा विषय आहे. कारण राज ठाकरेंनी घोषित त्यांनी त्यांना द्यायचं आहे का नवीन पक्षातल्या लोकांना द्यायचं आहे, हा त्यांच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे. पण एक गोष्ट खरी आहे की आघाडीतून सगळ्यांना सामावून घेणं हे आघाडीला पण आणि महायुतीच्या पुढे मोठं चॅलेंज आहे. मोठं चॅलेंज आहे. आणि सत्तेसाठी लोक काही करू शकतात. ओके. काही करू शकतात. त्यामुळं हे टिकवलं तरी सुद्धा बंड होते. तुम्ही आता एक लिटमस टेस्ट आहे की ह्या सांगलीमध्ये बंडखोरी झाली ना, पण यांना पाटलांना कोणी मदत केली? काँग्रेसवाल्यांनी. बरोबर. वंचित आणि काँग्रेसने मदत केली. त्यामुळं ते आता हा मतदारसंघ खूप मोठा होता. अच्छा. पण लोकसभा विधानसभेला काय तर शक्य असते ना. आणि तुम्ही हे बघा आता आकडेवारी की 5,000च्या फरकाने लोकसभेचे कॅन्डिडेट कितीतरी पडलेले आहेत. बरोबर. तर मग 1000 आणि 500च्या मताने किती पडू शकतात? मार्जिन कमी राहणार आहे. त्यामुळं 2024ची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक फारच इंटरेस्टिंग असेल. ओके. म्हणजे जर कोणी एखादा उमेदवार 4-5 मतांनी पडला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. ओके. तर हे होते प्रकाश पवार सर. यांनी अत्यंत सविस्तर अशा रीतीने वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करत अत्यंत अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी मांडणी केली. सर धन्यवाद सर. पुणे मिरर आणि स्टेट मिररला आपण वेळात वेळ काढून आला. धन्यवाद.